सॉन्ग समजतं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, येत्या 6 तारखेला 6 जुलै 2025ला आषाढी एकादशी. आषाढी एकादशी म्हणजे खूप मोठा दिवस, कारण ह्या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो. आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशीपर्यंत चातुर्मास असतो. चातुर्मास म्हणजे काय, तर भगवान विष्णू हे निद्रावस्थेत जातात. हे 4 महिने आराम करतात आणि हा सगळा जगाचा कारभार कोण सांभाळतात, तर महादेव सांभाळतात. त्यामुळे ह्या दिवसांमध्ये आपण जेवढी होतं ना, महादेवाची पूजा करतो. श्रावण महिना आला की महादेवाची पूजा करतो. मग आपण गणपती बाप्पा येतात, मग पितृपक्ष येतो, मग देवी येते, आपली नवरात्री येते, देवीचा गाजर आपण करतो. हे सगळं आपले सण चालतात त्यावेळेस. पण त्यावेळेस भगवान विष्णू आराम करत असतात, त्या निद्रास्थ अवस्थेत असतात. त्यामुळे आपल्याला भगवान विष्णूची त्यावेळेस सेवा करायची. आता ही आषाढी एकादशी म्हणजे खूप मोठी एकादशी. किती लोक पायी वारीला जातात, तिथून लाखो लोक पायी वारीला जातात. तिथे कोणता गोंधळ नाही, काही नाही, काही जात भेद कुठे काही नसतं. खूप छान वाटतं आणि प्रसन्न वाटतं त्या वारीमध्ये. मी एकदा अनुभव घेतला, तुम्ही जरी नक्की तुम्हाला योग भेटला तर नक्की एकदा तरी जा. आता ही एकादशी तुम्ही उपवास नक्की करा. तुम्ही प्रेग्नेंट असाल, औषध असेल तरी उपवास नक्की करा. खाऊन पिऊन करा, म्हणजे फळार घ्या ना, बऱ्याचा भात खा, तुम्ही खिचडी खा, फ्रूट्स खा, तुम्ही जे जमेल तसं ते खा, दूध घ्या, ड्रायफ्रुट्स खा, ते फ्रूट्स घेऊन का. कारण हे एकादशीचं पुण्य खूप मोठं आहे. म्हणजे 24 एकादशी ज्या असतात वर्षाच्या, तर ते पुण्य पूर्ण एकादशीमध्ये ह्या भेटतं. त्यामुळे एकादशीचं खूप पुण्य मोठं आहे. त्यामुळे एकादशी नक्की धरा. लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनी एकादशी धरा. हां, ज्यांना खूपच नाही सण निघत त्यांनी नाही धरावी. मग त्यांनी फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा हराम कृष्णारी हा मंत्र जप जरी केला तरी खूप झालं. पण एकादश नक्की धरा. पण जे एकादश धरणार नाही त्यांनी कोणते नियम पाळावे. मांसाहार करू नये, हे लक्षात ठेवा. भात बिलकुल खाऊ नका, काही झालं तरी भात खाऊ नका. उपवास धरलाय तर संध्याकाळी सोडायचा नाही. हा उपवास रविवारी पूर्ण दिवस धरायचा, सकाळी संध्याकाळी दोन्ही टाईम धरायचा आणि सोमवारी सकाळी तुम्हाला उपवास सोडायचा आहे. उपवास सोडताना तुम्ही डाळ भात भाजी चपाती घ्या. असं नाही की बिस्किटसावर खालीवर उपवास सोडत बस, काही करू नका. प्रॉपर जेवण करा, त्या जेवणावरतीच उपवास सोडा. भगवंताला निवेद्य दाखवून मग तुम्ही उपवास सोडा. हा उपवास नक्की धरा. ह्या उपवासामध्ये तुम्ही तंबाखू, सिगरेट, दारू वगैरे या सगळ्या गोष्टी करायच्या नाही. एक उपवास म्हणजे काय, ते त्या गोष्टींचाही उपवास असतो. तर तुम्ही उपवास धरल्याने तंबाखू खाताय, सिगरेट्स पिताय, ते सगळं काही नाही चालत. त्यामुळे त्या गोष्टीचा उपवास महत्त्वाचा असतो. हा म्हणजे हा भगवान विष्णूची आपण सेवा करणार. आपल्या प्रत्येकाला वारीला जाता येत नाही, मग घरात बसूनच भगवंताचं नामस्मरण करायचं आहे. तुम्ही रामकृष्ण हरी मंत्र जप करा. रामकृष्ण हरी म्हटला तरी खूप छान आहे. तुम्ही ओम नमो भगवते वासुदेव जरी म्हटला तरी खूप छान आहे. ह्या गोष्टी तुम्हाला पाळायच्याच आहेत. हे पाळणं खूप महत्त्वाचं आहे. हे पाळलं नाही तर मग एकादश धरण्यात काही अर्थ नाही. आणि जे उपवास नाही धरणार त्यांनी कमीत कमी भांडणं करू नका, शांत राहा. काही नाही केलं तरी शांत राहा, म्हणे नामस्मरण करा. एवढं जरी केलं तरी खूप छान आहे. से सॉन्ग.